आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने सावरकरांच्या स्मृतींना मानवंदना दिली जाते। त्याची थेट दृश्य आपण पाहतोय। सावरकरांचा सहवास त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अंतर्वाहिनी बदलून टाकत होता। त्यांच्या विचारांचा प्रभाव समोरच्यावर पहिल्यापासून राहत होता। सावरकरांचे आबा दरेकरांशी परिचय झाला। आबा दरेकर उत्तम कवी होते ते जाणवले होते। हे आबा पुढे क्रांतिकारक कवी होईल मागे चल व्हिज्युअल चांगले मिळतील। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, अत्यंत शानदार अशा पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना दिली जाते। आणखीन काय सांगाल या दृश्यांबद्दल? स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात ग्रंथदिंडी पार पडणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांच्या वतीने स्मारकामध्ये सावरकर यांना मानवंदना देण्यात आली आणि आता त्यांचं संचलन सुरू झालेलं आहे। या संचलनाद्वारे ते जिथून ग्रंथदिंडी निघणार आहे, शोभायात्रा निघणार आहे, त्या ठिकाणी ते पोहोचतील आणि तिथून पुन्हा एकदा संपूर्ण भगूर नगरीमध्ये शोभायात्रा काढली जाणार आहे। अत्यंत असं बहारदार तालबद्ध संचलन आपण बघतोय। भोसला मिलिटरी स्कूल ही शिस्तीसाठी परिचित आहे आणि तशाच पद्धतीचं हे मानवंदना करण्यासाठी संचलन काढलं जात आहे। भगूर नगरीमधनं ही शोभायात्रा आता निघायला सुरुवात झालेली आहे आणि तत्पूर्वी भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी संपूर्ण भगूर नगरीमधनं सावरकरांना अभिवादन करत संचलन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। मुकुल, खरं तर भगूर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं अतिशय मोलाचं असं नातं आहे आणि त्या निमित्ताने आज जे एक त्यांची जयंती साजरी केली जाते त्यामध्ये आणखीन कोणकोणत्या पद्धतीचे कार्यक्रम असणार आहेत? काय संवेदना आहे लोकांची तिथे? सावरकर यांचा जो वाडा होता त्याला स्मारकामध्ये रूपांतरित करण्यात आलेला आहे। या स्मारकाचे संपूर्ण आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। सकाळपासून समूह गीताच्या कार्यक्रमाला देखील सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात अभिनेते शरद पोंक्षे, भाऊ कदम यांच्या उपस्थितीमध्ये एक शोभायात्रा काढली जाणार आहे। त्यामुळे दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम केले जाणार आहे। सावरकर यांना अभिवादन केलं जाणार आहे, त्यांच्या कार्याचा उजाळणी दिली जाणार आहे, त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे आणि नाशिकच नव्हे तर देशभरातून सावरकर प्रेमी आजच्या दिवशी भगूरमध्ये येत असतात आणि प्रत्येक जणांना सावरकर यांचं दर्शन घेण्याची आस असते आणि त्या आस पोटी सावरकरांचे भक्त आज भगूर नगरीमध्ये दाखल होत आहेत। नक्कीच मुकुल, आणि या सगळ्या दिनक्रमाकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।